सविस्तर आहे। मराठी माणसाच्या नाही तर ठाकरेंच्या अस्तित्वाची ही लढाई असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंकडून झालेल्या टीकेवरती फडणवीसांकडून पलटवार करण्यात आलेला आहे। ठाकरे बंधूंचं अस्तित्व पणाला लागल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मी तुम्हाला एक पोस्टर दाखवतो जे खूप दिवसांपासून म्हणजे एक दीड महिने मुंबईत हे पोस्टर बऱ्याच ठिकाणी लागलेलं दिसतं आणि या पोस्टरवर बघा काय लिहिलेलं आहे। मराठी माणसा जागा हो, रात्र वैराची आहे, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे। पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते। मराठी माणसा मुंबई वाचव, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे। यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावं लागेल। तुमचा टेक काय? याच्यामध्ये मराठी हा शब्द काढून टाकायचा आणि ठाकरे बंधू हा शब्द टाकायचा। मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही। मराठी माणसाचं अस्तित्व औरंगजेब संपवू शकला नाही तर कोण संपवू शकणार आहे? कोणीच संपवू शकत नाही आणि कोणाचा प्रयत्नही नाही आहे। बघा, हा मराठी माणूस अख्ख्या देशावर राज्य करणारा अटकेपार झेंडे लावणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुळामध्ये ठाकरे बंधूंना असं वाटतंय की या निवडणुकीत त्यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे। या निवडणुकीतला पराभव आधीच खाली जात असलेल्या त्यांच्या पक्षांना त्या ठिकाणी एक त्यांची जमीन संपून जाईल, त्या पक्षांची जमीन राहणार नाही ही त्यांना भीती आहे आणि म्हणून हे सगळं मराठी माणसाच्या जीवावर चाललंय। माझा एकच सवाल आहे, 25 वर्ष तुम्ही राज्य केलं तेव्हा हा मराठी माणूस कुठे होता? तेव्हा त्याला का वाचवलं नाही? का बरं दक्षिण मुंबईतला मराठी माणूस वसई विरारच्या पलीकडे गेला? का बरं तुम्ही गिरणी कामगाराकरता फक्त मोर्चे काढत राहिलात पण त्याला घरं दिले नाहीत? का बीडीडी साहित तुम्ही घरं देऊ शकले नाही? का अभ्युदयनगरला तुम्ही घरं देऊ शकले नाही? का पत्रा साहितल्या लोकांना तुम्ही स्वतः काम घेतलं होतं, तुमची माणसं होती, का त्यांना रस्त्यावर तुम्ही आणलं? का तुम्ही विशाल सह्याद्री मधल्या माथाडी कामगारांना घरं देऊ शकले नाहीत? हा सवाल आहे आणि म्हणून ही काही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही। मराठी माणूस हा मजबूत आहे आणि मुंबई मराठी माणसाची, मुंबई महाराष्ट्राची, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे हे सत्य आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही पोस्टर्स आहेत ते स्वतःचं अस्तित्व वाचवण्याचे पोस्टर